अक्षय तृतीया ही आपल्या पितरांना समर्पित अशी शुभ तिथी आहे. या दिवशी पितरांच्या सेवा करणं, पिंडदान करणं, तर्पण करणं अशा ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जातात. कारण पितृ जे आहे ते पितृलोकामधून आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपला जो घराचा उंबरठा असतो तिथे ते बसून असतात. ते पाहतात की आपली कुठली सेवा केली जाते आणि ज्या घरामध्ये पितरांचं स्मरण केलं जातं, सेवा केल्या जातात त्या घरावरती पितृदोष हा राहत नाही. प्लस पितृ प्रसन्न होऊन परत पितृलोकामध्ये निघून जात असतात. बघा, 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागतो. तर या 3 पिढ्यांचा जो पितृदोष आपल्याला असेल तर तो घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. अक्षय तृतीया म्हटलं की पितरांसाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, काय दानधर्म करायचा आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सपोज तुमचे सासरे वारलेले आहेत, अक्षय तृतीयेला तुम्हाला काय करायचं आहे. जर सासू वारलेली असेल तर काय करायचं आहे, किंवा सासू आणि सासरे दोघेही आहेत पण त्यांचे सासू सासरे वारलेले असतील तर कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आणि बघा, तुमचं जे मेन घर असतं तिथे पितरांसाठी तर्पण केलं जात असेल, पिंडदान केलं जात असेल, सेवा केल्या जात असतील, पण तरीसुद्धा तुम्ही जगाच्या कोपऱ्यावरती कुठेही नोकरीनिमित्त राहत असाल, व्यवसायानिमित्त राहत असाल, तरीसुद्धा तुम्ही तिथे राहून काय दानधर्म करू शकता, काय पितरांच्या सेवा करू शकता, हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तुम्हाला अक्षय तृतीयेविषयीची संपूर्ण माहिती, पितृ दोष जर तुम्हाला असेल तर तो घालवण्यासाठीची संपूर्ण माहिती आणि पितरांच्या कुठल्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ असा, संपूर्ण शुभ असा मुहूर्त आहे. अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 वार बुधवार रोजी आपल्याला साजरी करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. दुपारी 12 ते 3 ही आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची वेळ असते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही 12 पासून सेवा करायला चालू करू शकता. मी जर समजा नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त तुमच्या मेन घरापासून दुसरीकडे राहत असाल तर तिथे तुम्हाला तर्पण करणं, पिंडदान करणं या गोष्टी नाही जमणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला, म्हणजे घरातील हॉल असेल, रूम असेल तर त्याच्या दक्षिण साईडला तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. तुमचं जे मुख आहे ते तुम्हाला दक्षिणेकडे करायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांना समर्पित असते. तसा पाठ घ्या. त्या पाटावरती, त्या ठिकाणी तुम्ही एक छोटासा पाट घ्या. पाटावरती एक वाटीभर तांदूळ ठेवा आणि त्याच्यावरती न वापरलेली पंती असेल, प्रत्येकाच्या घरात एखादी पंती असते की जी वापरलेली नाहीये, ती पंती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. आपण देवासाठी जे तेल वापरतो ते तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही टाका आणि त्याच्यामध्ये सिंगल वात तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. हा दिवा आपल्याला पितरांना समर्पित दिवा करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. दिव्याची जी ज्योत आहे ती सुद्धा तुम्हाला दक्षिणेकडे करायची आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांमधील पितृ आठवत असतील, त्यांची नावं माहिती असतील तर तुम्हाला त्यांची नावं घ्यायची आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे. समजा तुमचे सासरे असतील, त्यांचे सासरे असतील तर तुमच्या 3 पिढ्यातील जी नावं आहेत, जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांची नावं तुम्हाला म्हणायची आहेत. पण तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही तुमचं आडनाव घ्या आणि आडनाव घेऊन तुम्ही असं म्हणू शकता की, समजा आता माझं आडनाव शिंदे, तर मग शिंदे कुटुंबातील 3 पिढ्यांमधील जे पितृ होऊन गेलेले आहेत, मग त्यांच्या तुम्हाला नमस्कार करायचा आहे, स्मरण करायचं आहे. आणि माझ्याकडून, माझ्या कुटुंबातल्या मोठ्या छोट्या सदस्यांकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल मला क्षमा करा. मी तुमची जशी जमेल तशी सेवा आजपासून इथून पुढे करत राहीन, त्यामुळे माझ्या सेवेचा स्वीकार करा. तुम्ही जर आमच्यावरती नाराज असाल किंवा आमच्याकडून काही करणं राहिलं असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. तुमची नाराजगी दूर करा. तुम्ही आमच्या सेवेवरती तृप्त व्हा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या. पितृदोषामुळे म्हणा किंवा पितृ नाराज आहे त्यामुळे आपली जी विलंबित कामे आहेत ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करू शकता. कोणाचं लग्न होत नाही आहे, नोकरी, करिअर, घरात सतत आजारपण असेल, वादविवाद, पैशाच्या समस्या असतील, काहीही असेल तर ते सगळं दूर करण्यासाठी तुम्हाला पितरांकडे कळकळीची विनंती करायची आहे. आणि विलंबित जी कामे आहेत ती मार्गी लागू द्या. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू द्या. सगळ्यांना आरोग्य द्या. अशी जी प्रार्थना तुम्हाला करायची आहे ती सगळी पितरांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचं आहे, किंवा मग तुम्ही पितृस्तुती, पितृ अष्टकम हे सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला गुगलवरती हे सर्च केलं तर सगळं मिळेल.
तर ही सेवा तुम्ही पितरांसाठी करा. कारण तुम्ही जर बाहेरगावी असाल तर तिथे पिंडदान करणं, तर्पण करणं हे नसेल जमत, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तो जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला संध्याकाळीही सूर्य मावळल्यानंतरही तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, की अक्षय तृतीयेच्या दिवशी एक नवीन माठ आणा. आपल्या घरामध्ये जुना माठ आहे तो नाही, नवीन माठ आणायचा आहे. त्याची तुम्ही घरामध्ये आणून पूजा करा. त्यामध्ये पाणी भरा, पिण्याचं पाणी, आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तो माठ तुम्ही दान करू शकता. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा, पूजा करा. पितरांकडे तुम्ही प्रार्थना करा, की कुठलं काम विलंबित होत आहे, कुठलं संकट आहे, किंवा कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्हाला असं वाटत असेल, की पितृदोष आहे, त्याच्यामुळे हे काम विलंबित आहे, किंवा पितरांची क्षमा मागायची असेल, त्यांच्या स्मरणार्थ सगळी कळकळीची प्रार्थना करायची आहे. आणि गरजू एखाद्या व्यक्तीला तुम्ही हा जो माठ आहे तो पाण्यासहित दान करायचा आहे. दुपारी 12 ते 3 मध्ये तुम्ही हा माठ दान करा. पण नसेलच तुम्हाला एखादा गरजू व्यक्ती नाहीच भेटला किंवा कोणी घेत नसेल, तर जवळपास असणाऱ्या एखाद्या मंदिरामध्ये हा माठ दान केला तरी सुद्धा चालेल. तृतीयेला दान करण्याला विशेष महत्त्व आहे, आणि त्यातल्या त्यात पाण्याचं दान करणं, माठ दान करणं याला तर अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ नक्कीच एक का होईना पण माठ दान करा. सासू आणि सासरे दोघे पण नसतील तर पूजाविधी कशी करावी? तर काय करा, एक आसन घेऊन बसा. तुमचं मुख दक्षिणेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर एक पाट मांडा. त्या पाटावरती तुम्हाला वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर एक ताट घ्या किंवा एखादी पत्रावळी घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही पावशेर, अर्धा किलो, 1 किलो असे गहू घ्यायचे आहेत, किंवा एखादं तांब्याभर असे गहू तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी तर केळी पूजन करायचं आहे. केळी पूजन म्हणजे काय, जो आकाराने मोठा असतो असा माठ तुम्हाला ठेवायचा आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला एक करा ठेवायचा आहे. तो करा जो आहे तो आकाराने छोटा असतो, अगदी तांब्याच्या आकाराचा असतो. म्हणजे जे आपली सासू वारलेली आहे तिच्यासाठी केळी पूजन केलं जातं, आणि जे सासरे वारले आहेत त्यांच्यासाठी करा पूजन केलं जातं. तर मग सगळ्यात आधी तुम्हाला त्या गव्हावरती खाली केळी पूजन म्हणजे केळीचा माठ ठेवायचा आहे, आणि वरती करा पूजन म्हणजेच तो माठ ठेवायचा आहे. अगदी लहान आहे तो, म्हणजे खाली सासूचा जो माठ आहे तो आणि वरती सासऱ्यांचा माठ, अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे केळी पूजन, करा पूजनचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घेण्यासाठी तो व्हिडिओसुद्धा पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जेव्हा घरातील सासू आणि सासरे दोघेही वारलेले असतील, तेव्हा एकाच ताटामध्ये तुम्हाला खाली केळी आणि त्याच्यावरतीच करा पूजन करायचं असतं. आता हे जे माठ आहेत ना, त्या माठामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, दोन्ही पण करा आणि केळीमध्ये. आणि पाणी भरून त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे. त्यानंतर ही केळी ठेवली की त्याच्यावरती कऱ्यामध्ये पण हे सगळे पदार्थ तुम्हाला टाकायचे आहेत, आणि वरती तुम्हाला खरबूज ठेवायचं आहे. आता काही ठिकाणी खरबूज ठेवलं जातं, काही ठिकाणी आंबा ठेवला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे ना तसं तुम्ही खरबूज किंवा आंबा ठेवू शकता. ही पूजा मांडण्यापूर्वी तुम्हाला दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. खरबूज आणि आंबा याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही ठेवत असतील तर तुम्ही तुमच्या भावकीला, मोठ्या व्यक्तींना विचारून तसं ठेवू शकता. यावरती तुम्हाला, या कलशांवरती तुम्हाला हळदी कुंकवाने रेषा ओढायच्या नाही आहेत. आपण जसं मंगल कलशाची स्थापना करतो आणि तेव्हा ओढतो तसं नाही. तर तुम्ही चंदन घ्या आणि चंदनाने वरून खाली अशा रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत. आपण मंगल कलश स्थापन करताना खालून वरती रेषा ओढतो, पण यावरती तुम्हाला वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. तुम्हाला चंदनने 5 लाईन ओढून घ्यायच्या आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला जो कलावा असतो तो दोन्ही माठांना 3 वेढे बसतील एवढा करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला पितरांसाठी करायचे म्हणून 3च वेढे त्याच्या मारायच्या आहेत. आंब्याचा डहाळा तुमच्या इकडे ठेवत असतील तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अक्षय तृतीया म्हटलं की पुरणपोळीचा स्वयंपाक, रस, चपाती हे आपण बनवत असतो. तर तुम्ही जे काही बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला पितरांना समर्पित करायचा आहे. तुमच्या घरामध्ये पितरांचे फोटो असतील तर ते फोटो काढून तुम्ही या पूजेच्या मागे ठेवू शकता. ते फोटो स्वच्छ पुसा, त्यांना गंध लावा, तुम्ही हार अर्पण करा, फुले अर्पण करा. अशा प्रकारे तुम्हाला साधी सोपी पूजा मांडून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आगारी द्यायची आहे. आता आगारी द्यायची म्हणजे काय, तर तुमच्याकडे जर हवन पात्र असेल, बघा आपण नवरात्रीमध्ये वापरतो, किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही कशामध्ये हवन करता, किंवा स्पेशल तुमच्याकडे अक्षय तृतीयेसाठीचं हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला गोवरी टाकायची आहे. त्या गोवरीवरती तुम्हाला तूप टाकायचं आहे. गोवरी आणि जे तूप आपण टाकलेलं आहे ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर हे हवन पात्र घेऊन तुम्ही मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यापाशी जा.
त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही नैवेद्यासाठी पदार्थ बनवलेत त्यातले सगळ्यातले थोडे थोडे पदार्थ एका ताटलीमध्ये एका डिशमध्ये घ्या. सगळे पदार्थ मिक्स करायचे आणि ते सर्व त्या गोवरीवरती तुम्हाला टाकायचे आहेत. मग म्हणजे याला आघारी देणं असं म्हणतात आणि हे सर्व आपण पितरांसाठी करत असतो. बघा, जेव्हा गोवरी पेटलेली असते, तूप असतं आणि जेव्हा ती प्रज्वलित होत असते आणि आपण बनवलेले पदार्थ त्याच्यामध्ये टाकतो ना, तेव्हा त्याचा एक वेगळाच असा वास तयार होतो, सुवास येत असतो आणि या सुवासामुळे पितृ जे आहेत ते प्रसन्न होतात आणि आपण त्यांना एक प्रकारे जे काही अन्न बनवलेलं आहे ते त्यांना समर्पित केल्यासारखं असतं, त्यांना आघारी दिलेली असते. त्यामुळे ते पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. ते नाराज असतील तर तृप्त होतात आणि परत पितृलोकामध्ये निघून जातात. तर अशा प्रकारे आघारीही तुम्हाला द्यायची आहे. तुमच्याकडे जर अशी आघारी देत नसतील तर तुम्ही जो काही पितरांना नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही थोड्या वेळ त्यांच्या समोर ठेवा आणि नंतर तुम्ही तो गाईला देऊ शकता. जर गाई नसेल तर एखादं तुमच्या घराच्या आजूबाजूला असणारं एखादं मोठं झाड असेल तर त्याच्या खाली नेऊन ठेवा, की जेणेकरून काय पशुपक्षी असतील, इतर जे जीवजंतू असतील ते खातील आणि त्यांनी खाल्लं तरी ते पितरांपर्यंत जातं. मला जर सासू आणि सासरे दोघेही नसतील तर तुम्ही सासूच्या बदल्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष, सासऱ्यांच्या बदल्यामध्ये एक पुरुष अशा पद्धतीने बोलवायचं आहे आणि त्यांना जेवायला घालायचं आहे. जेव्हा पितरांच्या स्मरणार्थ आपण कोणाला तरी जेवायला बोलवतो, त्यांचं जेवण झाल्यानंतर पितरांची ही आघारी देणं, पूजा करून झाली, त्यांना नैवेद्य दाखवलं की मग आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतने जेवायचं आहे, तोपर्यंत जेवायचं नाही. घरामध्ये फक्त सासूच वारली असेल तर तुम्हाला केळी पूजन करायचे आहे. म्हणजे मोठा माठ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं सेम सांगितले ना मगाशी तशीच प्रोसेस करायची आहे. ती केळी पूजन करायचं आणि त्याच्यावरती मग तुम्ही कुठलं फळ ठेवत असाल ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आणि जर सासरे नसतील तर त्याच्यामध्ये फक्त करा पूजन करायचं, जो लहान माठ आहे तो. तुमच्या घरामध्ये महिला गेली असेल ना तर तिच्यासाठी केळी पूजन करायचे आणि पुरुष गेला असेल तर करा पूजन करायचं. प्रोसेस सेम पहिल्यांदा आपण सांगितली तशी, पण जेव्हा सासू सासरे एकत्र जातात तेव्हा 2 माठ पूजले जातात, केळी आणि करा, आणि तेही एकाच पात्रामध्ये एकावर एक ठेवले जातात. पण जेव्हा फक्त सासू असेल तर फक्त केळी पूजन, सासरे असतील तर करा पूजन, अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पण एकाच घरामध्ये जर 2 व्यक्ती वेगळ्या वेगळ्या नात्याचे असतील, समजा सासरे असतील आणि सुनेचं नातं असेल, तर तुम्हाला एकाच पत्रावळीमध्ये केळी पूजन आणि करा पूजन करायचं आहे. पण ते माठ एकावर एक न ठेवता सेपरेट शेजारी शेजारी ठेवायचे आहेत. फक्त जर नवरा बायकोचं नातं असेल तर ते एकावर एक ठेवायचे, पण नवरा बायकोचं नातं नसेल तर ते एकाच घरातील असतील पण नवरा बायकोचं नातं नसेल तर ते एकाच पात्रामध्ये शेजारी शेजारी ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे जे करा आणि केळी पूजन केलेलं आहे ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. पण नसेल कोणी किंवा कोणी घेत नसेल तर शेजारी मंदिर असेल तर तिथे दान केलं तरी चालेल किंवा एखाद्या गुरुजींना नेऊन दिलं तरी चालेल. पण लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाणं शक्य नसेल तर मग ते जे पाणी वगैरे आहे ते तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना हे पाणी वगैरे तुम्ही ओतून द्या. आणि जेव्हा तुम्ही दान करणार आहात ना हे करा आणि केळी, त्यावेळी स्वच्छ पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये भरून मग दान करा. हे जे करा आणि केळी असतं ना हे तुम्हाला दरवर्षी नवीन घ्यायचं असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी करा केळी हे दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दानधर्म करण्यालाच मुळीत खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही हे करा आणि केळी व्यतिरिक्त सुद्धा एखादा नवीन माठ घ्या, त्यामध्ये पाणी भरून तो सुद्धा दान तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ करायचा. जे गहू आपण त्याच्या खाली ठेवलेले आहेत ना ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता, गाईला चारू शकता किंवा मंदिरामध्ये दान करू शकता किंवा गरजू व्यक्तीला देऊ शकता. आणि जे फुले वगैरे आहे ते सर्व तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचं आहे. त्या करा आणि केळीवरती तुम्ही जे फळ ठेवता ते सुद्धा तुम्हाला त्या करा आणि केळीबरोबरच दान करायचं आहे. करा आणि केळी पूजनला अक्षय तृतीयेला विशेष असं महत्त्व आहे. या व्हिडिओमध्ये सासू सासरे नसतील तर कशी पूजा करायची हे सांगितलेलं आहे. पण तुमच्या घरामध्ये कुठलीही महिला गेली असेल तर तिच्या नावे केळी पूजन केलं जातं आणि पुरुष गेला असेल तर त्याच्या नावाने करा पूजन केलं जातं. आणि जेव्हा ते नवरा बायको असतील तर एकावरती एक ठेवून अशी पूजा केली जाते. आणि जेव्हा ते नातं एकाच घरातले आहे पण नवरा बायकोचं नातं नसेल तर एकाच पात्रामध्ये पण शेजारी शेजारी ते माठ ठेवले जातात. तर व्यवस्थित तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. झालेली माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.